हिंदू संस्कृतीमध्ये सण उत्सवांना विशेष महत्त्व आहे आणि त्यातही गुढीपाडवा हा सण महाराष्ट्राच्या मातीत अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. हा दिवस केवळ दिनदर्शिकेचे पान बदलणारा नसून निसर्गातील बदल आणि विजयाचा आनंद साजरा करणारा मंगलमय उत्सव आहे. गुढीपाडव्याला ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ सुद्धा आहे. गुढीपाडव्याच्या मागे अनेक गौरवशाली कथा दडलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाची कथा म्हणजे प्रभू श्रीरामांचा विजय. 14 वर्षांचा वनवास संपवून आणि असुरी शक्तींचा नाश करून श्रीराम जेव्हा अयोध्येत परतले तेव्हा प्रजेने आनंदोत्सवाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढ्या उभारल्या होत्या. तसेच पुराणांनुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, ज्यामुळे या दिवसाला ब्रह्मध्वज असेही संबोधले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेली विजयाची परंपरा आजही महाराष्ट्रात या सणाच्या रूपाने जपली जाते. गुढी म्हणजे विजयाची उंच पताका. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करून घरासमोर उंच गुढी उभारली जाते. ही गुढी केवळ एक काठी नसून ती समृद्धी आणि विजयाचे प्रतीक आहे. घराच्या प्रवेशद्वारात किंवा गच्चीवर उंच जागी गुढी उभारल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि नवीन वर्षात यशाची दारे उघडतात अशी जनभावना आहे. गुढीची रचना आणि त्यातील प्रतीकांचा अर्थ आपण समजून घेऊया. गुढीसाठी वापरली जाणारी प्रत्येक वस्तू आपल्याला जीवनाचे एक महत्त्वाचे तत्त्व सांगून जाते. बांबूची काठी, जी जीवनात ताठ कण्याने आणि मजबूतीने उभे राहण्याचे प्रतीक. रेशमी वस्त्र म्हणजे जीवनातील समृद्धी आणि ऐश्वर्याचे दर्शन घडवते. कडुनिंबाची पाने हे आयुष्यात कडू आठवणी किंवा संकटे आली तरी त्यांना धैर्याने सामोरे जावे हा संदेश कडुनिंब देतो. तसेच हे आरोग्यासाठीही उत्तम मानले जाते. साखरेची गाठी ही कडुनिंबानंतर मिळणारा साखरेचा गोडवा म्हणजे कष्टानंतर मिळणारे यश. तांब्याचा कलश हा विजयाचा कळस मानला जातो, जो विश्वातील सकारात्मक ऊर्जा घरात प्रवाहित करतो. हा सण म्हणजे आरोग्यदायी परंपरा आहे, कारण गुढीपाडव्याला कडुनिंबाची पाने, गूळ, जिरे आणि ओवा यांचे मिश्रण खाण्याची पद्धत आहे. ऋतू बदलत असताना शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे अत्यंत शास्त्रोक्त मिश्रण आहे. या दिवशी श्रीखंड पुरीचा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून नववर्षाचा आनंद द्विगुणित केला जातो. गुढीपाडवा हा सण जुन्या दुःखद स्मृतींना मागे सारून नव्या उमेदीने, नवीन ध्येयाने जीवनाची सुरुवात करण्याचा दिवस आहे. हा सण आपल्याला निसर्गाशी जोडतो आणि विजयाचा आत्मविश्वास देतो. चैत्र शुद्ध प्रतिपदा महाराष्ट्राच्या मातीतील सोहळा. प्रभू श्रीरामांचा विजय आणि सृष्टीची निर्मिती. गुढी म्हणजे समृद्धी आणि विजयाची उंच पताका. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.